तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो होतो मुरुडेश्वरला। मुरुडेश्वरमध्ये आज आपण आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहे। मुरुडेश्वरला येण्यासाठी आम्हाला 1 तास लागला कुमठापासून। आम्ही गोकर्णामध्ये होतो, गोकर्णापासून 1 तास आम्ही बसने ट्रॅव्हल करून कुमठामध्ये गेलो। देन परत आम्ही कुमठावरून मुरुडेश्वरची बस पकडली। इकडचं जे लोकल ज्या बसेस चालतात त्यांनी तुम्ही ट्रॅव्हल करू शकता। इझी टू वे 1 तासामध्ये तुम्हाला मुरुडेश्वरला येऊन सोडतात। बेसिकली कुमठा हा तिकडचा एक मेन सेंट्रल बस स्टॉप आहे असं तुम्ही बोलू शकता, जिथून तुम्ही गोकर्णाला पण ट्रॅव्हल करू शकता आणि मुरुडेश्वरला देखील ट्रॅव्हल करू शकता। तर आता आपण मुरुडेश्वरला आलेलो आहे। चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया। तुम्ही शकता की असा इथे लगेज काउंटर आहे, तिथून तुम्ही तुमचं लगेज आतमध्ये ठेवू शकता। आणि मित्रांनो, तर फक्त कॅश चालते। तर येणार असाल तर प्लीज कॅशच करा। 6 AM to 8 AM यांचा टायमिंग आहे। 8 AMच्या आधी तुम्हाला तुमच्या बॅग्स कलेक्ट करायचे आहेत। हा गोपुर रूम आहे मित्रांनो, आणि लगेज रूम हा एक्झॅक्ट तिकडे समोर आहे बघा। हा जो दिसतो इथे लगेज रूम आहे तो। तर मित्रांनो, आमचं जस्ट दर्शन झाले मुरुडेश्वर मंदिरामध्ये। जर तुम्ही येणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 ते 3 वाजेपर्यंत मुरुडेश्वर मंदिर हे बंद असतं। 3 वाजता गेट हा ओपन होतो। 1 ते 2 वाजेपर्यंत गोपुरम बंद असतो। ज्या गोपुरमधनं सगळे जो टॉप व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो तो 1 ते 2 वाजेपर्यंत बंद असतो। 2 वाजल्यानंतर तो स्टार्ट होतो आणि मंदिर हे 3 वाजल्यानंतर ओपन होतं। जर तुम्ही येणार असाल तर 3 वाजेपर्यंत पूर्ण गोपुरमचा व्ह्यू वगैरे बघितल्यानंतर खाली येऊन थांबा। त्यानंतर इथूनच एंट्री आहे तुम्हाला मंदिरात येण्यासाठी। तिथून जर तुम्ही येऊन थांबला तर तुमचं दर्शन अवघ्या 5 मिनिटात होतं। आमच्यासोबत पण तेच झालं। आम्ही 1 वाजता आलो, आम्ही गोपुरम बघितलं, आम्ही 2:30 वाजता खाली येऊन थांबलो। 3 वाजता गेट ओपन झाला आणि हार्डली 5 मिनिटामध्ये आमचं आतमध्ये दर्शन झालं।